नमस्कार, मी पंचाक्षरी विश्वनाथ स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधेपूर आणि समोरील कर्नाटक राज्यातील उमराणी या गावच्या हद्दीत आलेलो आहोत। या ठिकाणी कर्नाटक सरकारने भीमा नदीवर नवीन बॅरेजेस बांधलेलं आहे। आपण पाहू शकता, हे बॅरेज 2020 मध्ये मंजूर करून ते 4 ते 5 वर्षामध्ये कर्नाटक सरकारने पूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी कर्नाटक सरकारने मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी अडवलेलं आहे। आपण पाहू शकता, या ठिकाणी कर्नाटक सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवलेलं आहे। त्यामुळे या बॅरेज पासून पुढे हे बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे। हे बॅरेज कर्नाटक सरकारचं मालकीचं आहे, त्यामुळे ते पाणी अडवलेलं आहे। आपल्याला पुढे आपण बघूया, हे साधेपूर उमराणी बॅरेजच्या पुढचं जे दृश्य आपण पाहू शकता किती विदारक आहे। या ठिकाणी समोर पाहू शकता, या बॅरेज पासून पुढे म्हणजे औज असू दे, टाकळी, चिंचपूर, कुडल संगम, पार अक्रोड तालुक्यातील हिरडीपर्यंत पूर्ण भीमा नदी कोरडी पडलेली आहे। कारण इथं पाणी अडवल्यामुळे या भागातील इथपासून ते पूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध शेती, अक्रोड तालुक्यातील शेती धोक्यात आलेली आहे। शेतातील जे वीज आहेत, मोटर आहेत, पाईप आहेत, ते उघड्यावर आलेले आहेत। आपण बघू शकता, या ठिकाणी इथं पाणी नसल्यामुळे या भागातील हजारो एकर शेती धोक्यात आलेली आहे। आणि सगळ्यात विशेष आणि महत्वाची म्हणजे या साधेपूर उमराणी बॅरेज पासून ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपसह विविध गावच्या पाणी पुरवठा योजना सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत, धोक्यात आलेल्या आहेत। कारण पाणीच नसल्यामुळे मंद्रुप सारख्या तालुकास्तरीय गावाला गेल्या 2 महिन्यापासून पाणी नाही आहे। कारण पुढे पाणीच नाही आहे। सध्या मंद्रुपला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। आपण पाहू शकता, केवळ आणि केवळ कर्नाटक सरकारने या ठिकाणी पाणी अडवल्यामुळे इथून पुढे पूर्ण भीमा नदी कोरडी पडलेली आहे। ज्यावेळी कुरगोडची योजना मंजूर झाली 2015-16 त्यावेळी हे उमराणी बॅरेज मंजूर नव्हता। मात्र कर्नाटकचे तत्कालीन जलसंपदा मंत्री, विजापूरचे आमदार MB पाटील यांनी अवघ्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी बॅरेज मंजूर केला आणि ते बांधून पूर्ण केलं। इकडे आमचं महाराष्ट्र सरकार बघा, गेल्या 20-25 वर्षापासून मी तरी सातत्याने दैनिक संचारमध्ये 15 वर्षापासून लिहितो की बाबा वडापूरला बॅरेजच करा, मात्र ते केवळ कागदावरच आहे। बॅरेज का झाले नाही, आमदार सुभाष देशमुखमुळे काही प्रमाणामध्ये तिथं एक लहान बॅरेज होत आहे, मात्र ते कधी पूर्ण होईल काय शाश्वत नाही आहे। मात्र कर्नाटक सरकारचं विशेष अभिनंदन करावं लागेल की अवघ्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी बॅरेजला मंजूर देऊन ते बघा किती भव्य प्रमाणात या ठिकाणी बांधलेलं आहे। जर पहिला कसं होतं, सोलापूर शहरासाठी टाकळी येथून पाणी पुरवठा योजना चालू होते, मात्र सोलापूर महानगरपालिकेने आता थेट उजनी टू सोलापूर, उजनी ते सोलापूर असं दुसरं पाईपलाईन योजना त्यांनी मंजूर केलेली आहे आणि ते पूर्ण झालेलं आहे। आता सध्या सोलापूरला सोलापूर ते उजनी ही पहिली योजना सुद्धा चालू आहे, आता दुसरी सुद्धा योजना चालू आहे। त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने टाकळी येथील आपलं पाणी पुरवठा उपसा बंद केलेला आहे। परिणामी पहिला सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आग्रह खातर भीमा नदीला वेळोवेळी पाणी सोडले जात होते, मात्र सध्या सोलापूरला थेट उजनी ते सोलापूर पाईपलाईन झाल्यामुळं या ठिकाणी भीमा नदीला पाणी सोडण्यासाठी कोणीही या ठिकाणी वाली राहिलेलं नाही आहे। कारण सोलापूर शहरामुळे या भीमा नदी काठावर जे महाराष्ट्राचे टेल एंड पर्यंत भीमा नदीला मुबलक प्रमाणात पाणी मिळत होता, याचा फायदा शेतीला होत होता। शिवाय मंद्रुप सारख्या मोठ्या गावांना आणि या भागातील शेकडो गावाच्या पाणी पुरवठा योजनांना याचा मोठा प्रमाणात फायदा होत होता। कारण सोलापूर महानगरपालिकेमुळे पाणी आणायचे सोडले जायचे, मात्र आता महापालिकेनेच टाकळी येथील आपला उपसा बंद केल्यामुळे सध्या विविध गावच्या या भीमा नदीला वेळोवेळी पाणी सोडणारा कोणी नाही आहे। आमदार खासदारांनी मागणी केल्यावर, सातत्याने पाठपुरावा केल्यावर आता अधूनमधून पाणी सोडलं जातं। समजा जर आताच्या घडीला जर सोलापूर महानगरपालिकेत जर पाणी पुरवठा योजना जर टाकळीला राहिलं असतं तर आज भीमा नदी भरून वाहिली असते। कारण सोलापूर महानगरपालिकेमुळे पाणी सोडलं जात होते। आता ते उजनी होते सोलापूर थेट पाईपलाईन झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अडचण ठरत आहे। आता दरवर्षी प्रॉब्लेम येणार आहे।
पावसाळा हिवाळ्यामध्ये भीमा नदीला पाणी असेल यात काही वाद नाही, पण उन्हाळ्यातलं 4 महिने काय करायचं? दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कर्नाटक सरकार या ठिकाणी या समोरच्या बॅरेज मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवेल, आपल्याला पुढे पाणीच मिळणार नाही 4 महिने. दरवेळी आंदोलनच करायचं का आता? दरवेळी मागणीच करायचं का? आयुष्याच्यातच घालायचं का सगळ्यांनी? यासाठी मी सांगतोय की बाबा आता मंद्रुपला कायमस्वरूपी 12 महिने जर पाणी पाहिजे असेल तर, जसं टाकळी ते मंद्रुप ही योजना 1984 साली पहिला योजना झाली मंद्रुपला, दुसरी योजना 1917 साली चालू झाली, 2022 ला संपलं. ही दोन्ही योजना आता फेल गेल्या तर जमा आहे का? तर 4 महिने आता उन्हाळ्यात आपल्याला पाणीच मिळणार नाही, मग 4 महिने या भागातील विविध गावांनी काय करायचं आता? मंद्रुप सारख्या तालुका लेवलच्या गावाला टँकरनं पाणी पुरवठा शक्य आहे का 4-4 महिने? आणि त्याचा खर्च किती भयानक होतो, आणि विशेष म्हणजे टँकरला मंजुरी सुद्धा मिळत नाही. ते प्रशासनाला विनंती करून वैयक्तिक पॉवर वापरून या ठिकाणी टँकर मंजूर करून घ्यावं लागत आहे आम्हाला. मंद्रुपला जर 12 महिने मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये जर पाणी पुरवठा जर करायचा असेल तर या ठिकाणी साधेपूर ते मंद्रुपला जर 12 महिने उन्हाळ्यात सुद्धा जर भरपूर प्रमाणामध्ये पाणी पुरवठा जर करायचं असेल तर या ठिकाणी हे जे आपण जे बघतोय हे बॅरेजेस, हे बघा किती भव्य बॅरेजेस बघा. या बॅरेजच्या खाली नेहमी पाणी असतंय, नेहमी पाणी असतंय. त्यामुळे त्या ठिकाणी बंदर दिसतो बघा, त्या ठिकाणी तिथं थोडं झूम करा, तिथं जर आपण नवीन पाणी पुरवठा जर मंद्रुपसाठी जर मंजूर केली त्या ठिकाणी बघा, हे जे जुनं जे बंधारा दिसतं ना आपलं साधेपूरचं, तिथून आपण जर तिसरी पाणी पुरवठा योजना जर मंद्रुपसाठी जर मंजूर केलं तर 12 महिने मंद्रुपला पाणी पुरवठा होईल. आणि साधेपूर ते मंद्रुप अवघे अंतर फक्त 12 किलोमीटर आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर लवंगी आहे, लवंगीवरनं माळकोट आहे, माळकोटावरनं मंद्रुप आहे. त्यामुळे काही डोक्यात न घेता मी आमदार सुभाष देशमुख साहेबांना विनंती करतो, मंद्रुपच्या सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती करतो, जर भविष्यात तुम्हाला जर पाणी टंचाईपासून जर कायमची सुटका पाहिजे असेल तर मंद्रुपला तिसरी पाणी पुरवठा योजना लक्षात घ्या. अजून एकदा सांगतो, मंद्रुपला तिसरी पाणी पुरवठा योजना या ठिकाणी साधेपूर उमराणी बॅरेजच्या खाली या ठिकाणी नवीन जर पाणी पुरवठा योजना आपण जर चालू केली तर आपण भविष्यात वाचू. आमचं तर बालपण पाणी भरण्यातच गेलंय, माझ्यासह सगळ्या मंद्रुपकरांचं बालपण पाणी भरण्यातच गेलंय. येणाऱ्या पिढीला जर पाणी टंचाईपासून जर दूर ठेवायचं असेल तर मंद्रुपला या ठिकाणी साधेपूर येथून नवीन पाणी पुरवठा योजना गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता मला सांगा, काही लोक म्हणले टाकळीला बॅरेज बांधा, टाकळीला बंधारा बांधा. अहो, सोलापूर विजयपूर ज्यावेळी चौपदरीकरण होत होतं त्यावेळी बॅरेजेस मंजूर होतं, मात्र काही अडचणीमुळे टाकळीचं बॅरेजेस कॅन्सल झालेलं आहे, रद्द झालेलं आहे. सध्या आपल्याला इथून साधेपूर पासून ते पुढं औजला एक बॅरेज आहे, बसवारी औजला एक बंधारा आहे, पुढे चिंचपूरला आहे. 2 बंधारे असून सुद्धा आपलं काय परिस्थिती आहे बघा. इथून पुढे 2 बंधारे आहेत आपले, कुठले? औज एक आहे आणि पुढे चिंचपूर आहे का पाणी? पाणीच नाही आहे. कारण इथं कर्नाटक सरकारने या ठिकाणी पाणी अडवल्यामुळं तुम्ही किती इथून पुढे किती बंधारे बांधा, किती बॅरेज बांधा, काही उपयोग नाही. कारण हिनीच पाणी सोडणार नसेल तर पुढे पाणी कुठून येत आहे? मी काय म्हणतो लक्षात घ्या, इथून समोर जर तुम्ही जर टाकळीला जर नवीन बॅरेज बांधला अथवा पुढं कुठेही जरी बांधला, इथून पुढं जर कर्नाटक सरकारनं जर पाणीच नाही सोडलं तर पुढं तुम्ही काही बांधून उपयोग आहे का? त्यासाठी ज्या 12 महिने या बॅरेजच्या खाली 12 महिने पाणी उपलब्ध होणार आहे, तेव्हा मंद्रुपला या बॅरेजच्या खाली नवीन पाणीपुरवठा योजना जर आपण मंजूर केली तर येणाऱ्या पिढी पाणी टंचाईपासून दूर राहील. आमचं तुमचं सगळ्यांचं बालपण तर पाणी भरण्यातच गेलंय 40 वर्ष. आता येणाऱ्या पिढीला तरी चांगलं सुखाचे दिवस बघू द्या. यासाठी मी आमदार सुभाष देशमुख असू दे, साहेब असू दे आणि मंद्रुपचे सगळे सत्ताधारी विरोधक सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये मंद्रुपला जर पाणी टंचाईपासून जर दूर ठेवायचं असेल तर या ठिकाणी साधेपूर येथून आपण तिसरी पाणी पुरवठा योजना चालू करावी अशी मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो.
पुन्हा एकदा जाता जाता मी मंद्रुपकरांना आणि सगळ्या राजकीय नेत्यांना आणि तालुक्याच्या राजकीय नेत्यांना विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला विनंती करून या ठिकाणी जे साधेपूर उमराने जे या ठिकाणी जे पाणी अडवलेलं आहे ते पुढे सोडण्यास आपण कर्नाटक सरकारला विनंती करावं आणि मंद्रुपच्या सगळ्या नेत्यांनी, तालुक्यातल्या नेत्यांनी, आमदारांनी या ठिकाणी मंद्रुपला तिसरी पाणीपुरवठा योजना, साधेपूर उमराणी बॅरेजच्या खाली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करून ते कार्यान्वित केलं तर येणाऱ्या काळामध्ये मंद्रुपला 12 महिने पाणी उपलब्ध होईल. जर मंद्रुपला जर तिसरी पाणीपुरवठा योजना जर साधेपूर इथून जर नाही केलं तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये 4 महिने पाण्याचं बोंब राहील. हे लिहून घ्या स्टॅम्पवर तुम्ही. जर साधेपूर वरून जर तिसरी पाणीपुरवठा योजना जर नाही केलं मंद्रुपसाठी तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये 4 महिने तुम्हाला पाणी टंचाई भेडसावेल. यात काही शंका नाही. मंद्रुपसह इथून पुढे या साधेपूर पासून ते हिळ्ळीपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील या सगळ्या गावांना भीषण पाणी टंचाई भेडसावणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी करार करावा की बाबा तुम्ही पाणी लिमिटेड मध्ये अडवावं. पुढं विविध गावाचे शेती आहे, शेतकऱ्यांची शेती आहे, विविध गावच्या पाणीपुरवठा योजना आहेत, हे कर्नाटक सरकारला पटवून द्यावं. कारण ज्या ज्या वेळी कर्नाटक सरकारला पाण्याची गरज भासली आहे त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं उजनी धरणातून वेळोवेळी पाणी सोडलेलं आहे. त्याचा आम्ही साक्षीदार आहे. आम्ही सुद्धा वेळोवेळी बातमी लावलाय. प्रत्येक वेळी मदतीची भावना महाराष्ट्र सरकारने ठेवलेली आहे. ज्या ज्यावेळी कर्नाटक सरकारनं अपील केलं, मागणी केली, त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकसाठी पाणी सोडलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्राला पाण्याची गरज आहे, मात्र या ठिकाणी कर्नाटक सरकारने बॅरेजमध्ये पाणी अडवलेलं आहे. मानवतेच्या दृष्टीने, माणुसकी म्हणून कर्नाटक सरकारने येथून पुढे पाणी सोडावं अशी मी नम्रतेची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मंद्रुपच्या सगळ्या नेत्यांनी विनंती करतो, लवकरात लवकर मंद्रुपसाठी साधेपूर येथून समोर पाहता साधेपूर येथून तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करावं आणि लवकरात लवकर ते पूर्ण करावं. यासाठी मंद्रुप ग्रामपंचायतने लवकरात लवकर प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे, जिल्हा परिषदकडे, आमदाराकडे, खासदारकडे सगळ्याकडे द्यावं. लवकरात लवकर तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करावं आणि मंद्रुपकरांना भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल लवकरात लवकर उचलावं अशी विनंती करतो. या ठिकाणी साधेपूर उमराणी बॅरेज पासून ते मंद्रुप अवघे 12 किलोमीटर अंतरावर आहे. फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. तिसऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी फक्त 15 कोटी खर्च येणार आहे. साधेपूर ते मंद्रुप या तिसऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी फक्त 15 कोटी खर्च येणार आहे. हे 15 कोटी खर्च करून तिसरी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून मंद्रुपला कायमस्वरूपी पाणी टंचाईतून सुटका करावा असं पुन्हा एकदा मी मंद्रुप ग्रामपंचायत आणि गावातील सगळ्या लोकप्रतिनिधी, सगळ्या नेते मंडळींना आणि आमदार सुभाष देशमुख साहेबांना मी विनंती करतो, लवकरात लवकर मंद्रुपला तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करून ती पूर्ण करावी अशी मी नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद.